रामकृष्ण हरी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या व्लॉगमध्ये। तर मित्रांनो, मी लवकर आवरलं आणि खाल्ला चिवडा आणि मग आम्ही गेलो मंडई आणायला। मग आम्ही मंडई घेतली, भाजीपाला वगैरे घेतला आणि निघालो शिंदेवाडीला, कारण की आज आहे काकाचा गाणा। आणि मग आम्ही पहिलं गेलो वडजलला, कारण की आज आहे वडजाई मातेची यात्रा। मग आम्ही वडजाई मातेचं दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो शिंदेवाडीच्या दिशेने। मग आम्ही शिंदेवाडीमध्ये गेलो आणि शिंदेवाडीमध्ये आता लग्न जवळ आले असल्यामुळे तिथे मंडप बांधला होता आणि मंडप बांधल्यामुळे घराला खूप छान अशी शोभा आली होती। मग मी श्रीरत्नबरोबर खेळत बसलो। माझे हात खूप दुखत होते श्रीरत्नाला घेऊन, त्यामुळे मग मी बॅगमध्ये ह्या श्रीरत्नाला ठेवलं आणि त्याच्यासोबत खेळत बसलो। मग हळूहळू लेडीज यायला लागल्या आणि मग कार्यक्रमाला सुरुवात झाली। मग सुरुवातीला बाबांनी मुहूर्तमेढ रोवली आणि मग पवन वाजत होता ताटली, कारण की अण्णा आणि मम्मा देव घरामध्ये घेत होते। मग सर्व लेडीज आल्या आणि त्यांनी हळकुंड फोडायला सुरुवात केली आणि इकडे मम्मा आणि आत्या सजावट करत होत्या। मग कार्यक्रम छान प्रकारे पार पडला आणि कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही सर्वांनी केलं जेवण आणि जेवण झाल्यानंतर ज्ञानू काका आणि काकी देखील आले होते शिंदेवाडीला। मग आम्ही तिघे जरा वेळ खेळलो आणि मग खेळून झाल्यानंतर आम्ही तिघे आणि काका गेलो रानामध्ये फिरायला। मग फिरून आम्ही आलो घरी आणि घरी आल्यानंतर आम्ही निघालो फलटणच्या दिशेने। फलटणला जात असताना काका काकी आणि ज्ञानू देखील अल्काझरमध्येच आले होते, कारण की येताना काका काकी इनवामध्ये आले होते, पण लग्नासाठी इनवा शिंदेवाडीलाच ठेवली, त्यामुळे काका काकी आणि ज्ञानू देखील आमच्याबरोबर अल्काझरमध्ये आले। मग आम्ही त्यांना सोडलं वडजलमध्ये आणि आम्ही आलो फलटणला। मग आल्यानंतर मला खूपच भूक लागली होती, त्यामुळे मग मी खाल्ला शेवचिवडा आणि शेवचिवडा खाऊन झाल्यानंतर पवन आणि मी बघत बसलो सौरभ जोशीचा व्लॉग। मग ते झाल्यानंतर आम्ही जेवण करायला गेलो हॉटेल विसावा येथे आणि मग आम्ही आज हॉटेल विसावामधील नवीन सुरू झालेली पनीर कबाब ही डिश ट्राय केली, खूप छान लागली आणि ते झाल्यानंतर आम्ही केलं जेवण। मग जेवण झाल्यानंतर आम्ही गेलो आईस्क्रीम खायला अमूल आईस्क्रीम येथे। मग आम्ही आईस्क्रीम खाल्लं आणि आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर आम्ही निघालो घरी। तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण इथे संपूया। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा। भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये। रामकृष्ण हरी।